सुनेच्या मनात तुम्हा आम्हाला काय कळतं जसं दिसतं तसं नसतं जसं दिसतं तसं नसतं जसं दिसतं तसं नसतं जसं दिसतं तसं नसतं सासून खोड्या काढायला हव्या सुनेन खोड्या मोडायला हव्या दोघींच्या मनातलं गमतीचं नातं जसं दिसतं तसं नसतं जसं दिसतं तसं नसतं जसं दिसतं तसं नसतं जसं दिसतं तसं नसतं. पण नुसतं माप ओलांडायचं नसतं, त्याबरोबर छानसा उखाणा सुद्धा घ्यायचा असतो. काहीतरीच घे घे ना उखाणा. अगं घे ना, एवढं सांगतात तर. बरं बरं घेते. हा आता घ्या. मी आठवण काढली म्हणून विजयरावांना लागला ठसका. मी आठवण काढली म्हणून विजयरावांना लागला ठसका. सासूबाई जरा जपून, मी दाखवणार आहे तुम्हाला माझा हिसका. पहिलाच बॉम्ब अगदी मस्त पडला. तुझ्या आईची आरोळी इथपर्यंत ऐकायला आली. एकदम एवढी खुश होऊ नकोस. का? गाठ कोणाशी आहे कल्पना आहे ना तुला? तुला तरी कुठे माहितीये तुझी गाठ कोणाची पडली आहे ती? ही गाठ खोटी आहे हे विसरू नकोस. तू विसरून दिलंस तर ना. काल घरी येताना सुद्धा आपले स्वतःचे हार स्वतःच्या गळ्यात घालून घेतले आपण. तेवढी पण लिबर्टी दिली नाहीस तुम्हाला. एकमेकाला हार घालणं म्हणजे काय असतं याची कल्पना आहे तुला? अगं नुसते हार नसतात ते, वरमाला म्हणतात त्याला. किती छान समजावतोस रे तू. पण आता तू सुद्धा हे नीट समजून घे, तरच हे नाटक निभावणं सोपं जाईल. अरे पण हे काय कायमच नाटक राहणार आहे का? माझ्या आईचं प्रत्यक्ष दर्शन घेतल्यावरही तुला असंच वाटतं? अरे यार तू समझता नहीं है. तेरे माँ की अकल ठिकाने लगाने के लिए तो मैं यहाँ पे आई हूँ. वो कभी ना कभी तो सुधर जाएगी. उसके बाद एक मिनिट मराठी बोल, मराठी बोल. अरे यार, अरे तू सिर्फ मतलब समझना. हे बघ, या विषयावर चर्चा आपण नंतर सुद्धा करू शकतो. आत्ता बाहेर गेल्यानंतर आपण काय करायचं ना, ही गोष्ट जास्त महत्वाची आहे. आणि हा एक लक्षात ठेव, हा टेम्पो तुला असाच मेंटेन करावा लागणार आहे. तू जरा खाली पडलीस ना तरी सुद्धा प्रॉब्लेम होईल. चल आता निघायला. 5 मिनिटं थांब. का? अरे तुझी आईच येईल आतमध्ये तणतणत. हे मग माझी आई आत आली अशी तर आपण काय बोलायचं, कसं वागायचं हे आधी ठरवायला हो ना. मी सगळं ठरवलंय आधीच. काय? तिला आधी आत तर येऊ दे. अगं हो, पण आधी मला कळायला हो ना. नको, तू उगाच गांगरून जाशील. म्हणजे तू आता अशी हसू नकोस हा. मला तर आता तुझी पण भीती वाटायला लागली. माझी का? नाही, कारण खरंच तुझा इरादा काही मला नीट दिसत नाही. हे बघ, मी फार साधा मुलगा आहे ग, आणि मला तसाच राहू दे. हे बघ विजय, मी काय तुझी तपश्चर्या भंग करायला आलेली नाहीये. अरे तू एवढा का घाबरतोयस? मी काय करणार नाहीये तुला. अरे पण तुझी आई आत आल्यानंतर तिला असं वाटलं पाहिजे ना की आपल्या दोघांचं नवंच लग्न झालंय, हो की नाही? आणि मग तसं वाटणं तिला खरं खरं वाटलं पाहिजे, बरोबर आहे की नाही? मग तसं तिला वाटण्यासाठी
ती आत आल्यानंतर आपण की नाही अगं सांग ना, आपण की नाही पुढे काय? आपण की नाही अशी गप्पा मारायची आणि तुम्ही किती एकमेकांना सोडायचंच नाही. म्हणजे तुला कसं वाटेल ना की आपल्या दोघांचं किती प्रेम आहे एकमेकांवरती. अगं हे पयस सोड. अगं काय वेळ लागलाय का? चल. असं हसण्यामागचं कारण कळेल का? विनोद झाला तर माणसं हसत नाहीत का? हा? कसला विनोद झाला? मी आणि दामू काका इथे आल्यापासून एक चकार शब्द सुद्धा बोललेले नाहीयेत. तरी विनोद झालाच आहे. कसा तो विचारा? कसा कसा काय विनोद झाला? आता मला सांगा, तुम्ही इथे कोणाला भेटायला आलात? हा? कुणाला म्हणजे काय? तुम्हालाच भेटायला आलो, हो की नाही? हो, त्यांची साक्ष कशाला काढताय? विनोद झाला तो हाच. आता मला सांगा, तुम्ही इथे पाटील साहेबांना भेटायला आलात म्हणजे तुमच्या अजय साहेबाने त्या डायरेक्ट पाटील साहेबांकडे अर्ज केला की बाबा आमच्या सूरज बाळाचा शोध घ्या. आता मला सांगा, मी काय गाव सोडून निघून गेलोय? तरी पण विनोद कसा काय झाला हे सांगू शकाल का जोगदंड साहेब? हा दुसरा विनोद आहे. कसा काय? तुमची फजिती झाली, हा पहिला विनोद. ती तुमच्या लक्षात आली नाही, हा दुसरा विनोद. पाटील साहेब येणार होते तुमची गाराडी ऐकायला, पण मी त्यांना परस्पर मॅनेज केलं. हा तिसरा विनोद. मॅनेज म्हणजे पटवलं त्यांना सांगितलं मी की तुम्ही काही काळजी करू नका, मी सगळी प्रकरणं व्यवस्थित हाताळतो. प्रकरणं म्हणजे माझी प्रकरणं नाही बरं का, गावातली प्रकरणं. असा की हा शाब्दिक विनोद होता. हा अरे विनोद पण कळत नाही तुम्हाला? स्पष्ट सांगायचं तर तुमचे असले विनोद ऐकायला आम्ही इथे आलेलो नाही. नाही, मला माहिती आहे तुम्ही पाटील साहेबांना भेटायला आला, पण पाटील साहेबांना तुम्ही परस्पर कटवलं ना. आता बोला, मी तुमच्यासाठी काय करू शकतो? जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं. आता बोला, मी तुमच्यासाठी काय करू शकतो? मला वाटतं हे सौजन्य जरा आधी दाखवलं असतात ना तर जास्त बरं झालं असतं. काय म्हणायचंय तुम्हाला? मला काही कळलं नाही. बोला मुनिमजी, बोला, बोलून घ्या. जोगदंड साहेब आपलं बोलणं ऐकायला तयार झालेत. एक मिनिट, काही कामाचं असेल तरच बोला. सूरजच्या तपासाचं बोलणार असाल तर काय? तर बाहेर आमचा हवालदार बसलेला आहे, त्याच्याकडे सगळी डायरी मेंटेन केलेली असते, तर तिथे तुम्ही चौकशी करा. काय माझ्याकडे कामं खूप आहेत, त्याच्यामुळे मला या चौकशांसाठी वेळ नाही आहे. झालं बोलून? आता मी बोलू? आणखीन वेगळं काम आहे का मुनिमजी? तुमची कामं ना संपतच नाही. बोला, काय काम आहे? काम भैया साहेबांचं आहे. भैया साहेबांचं काम आहे? आणि मग हे आधी नाही का सांगायचं? मी सगळे चेष्टा विनोद करत बसलं, ऐकलं तर काय म्हणतील ते? आधी ते काय म्हणाले ते मी तुम्हाला सांगतो. सांगा लवकर सांगा, काय म्हणाले? पाटील साहेब जिल्ह्यावरून इकडे येणार होते, पण ते आले नाहीत ना. पुढे बोला. अहो पण तुम्ही माझं पूर्ण वाक्य ऐकूनच घेत नाही आहात. नीट ऐका. पाटील साहेब जिल्ह्यावरून येणार होते, त्याप्रमाणे ते आलेले आहेत. फक्त ते चौकीवर येण्याऐवजी डायरेक्ट भैयासाहेबांच्याच घरी गेले. ते भैया साहेबांचे जुने मित्र आहे.
हे कळवायला त्यांनी फोन केला, तर तुमचा फोन त्या लॉजवरच्या समजलं समजलं. हो, आणि चौकीवरचा फोन तुम्ही कायम बंद ठेवता. म्हणून पाटील साहेब भैया साहेबांकडे गेले. वेळ मिळाला तर पाटील साहेबांनी आणि भैया साहेबांनी तुम्हाला तिकडे घरी बोलवलेलं आहे. काय हा शेवटचा विनोद कसा वाटला? हा? एक मिनिट, तुम्ही कुठे निघाला? मी म्हणजे ते अगं मी काय करतेस? पाटील साहेब ते पोलीस ऑफिसर म्हणून आलेले नाही आहेत, माझे जुने मित्र म्हणून आलेत. अगदी बरोबर. आणि पोलिसांना चोर गुंड गुन्हेगार घाबरतात. तुम्ही काय केले? हा, बसा वहिनी. हो बसते, पण चहा पाण्याचं बघायला हवं ना. हा, आत्ता चहा चालेल. आत्ता चहा चालेल म्हणजे? म्हणजे काय, यानं तुम्हाला काही सांगितलं नाही? अहो, मी इथे जेवायला चालू आहे. दुपारचं जेवण आवडलं तर रात्री सुद्धा जेवायला थांबीन म्हणतो. अरे म्हणजे काय, हे सांगायची काही गरज आहे? भानू बस ग. अहो असं काय करताय? मला इथे बसून कसं चालेल? भाऊजी पहिल्यांदाच आलेत ना आपल्याकडे, स्वयंपाकाचं बघायला नको का? अगं बैस ग, बैस. भानू बस ग. अगं घरात 2-2 सुना आहेत, त्यांच्यावर सोपवायला नको का? 2-2 सुना? हा, अजय आणि विजयचं लग्न लावून दिलं की काय? नाही म्हणजे मला बोलवलं नाही याचा अर्थ दोघांचं लग्न घाईघाईत उरकलं की काय? तसं नाही रे, विजयचं लग्न झालं, अजयचं अजून व्हायचंय. त्याच्या लग्नाला तुला निश्चित बोलावेन. अरे मग 2-2 सुना कुठल्या? अरे विसरलास का? देवधर आपला, देवधरची बायको विमल नाही का? विमल, ती आमच्या घरची मोठी सून. विमल कुठे दिसत नाही. अरे हो, सूरज बाळ देवधरचाच मुलगा ना? अचानक कसं काय गायब झाला रे तो? काय की बाई, अहो खरं तर एवढंच टिचभर गाव आमचं. पळत पळत प्रदक्षिणा घातली ना तर 15 मिनिटं सुद्धा लागायची नाही. ए वहिनी, तुम्ही कशाबद्दल बोलताय? ते गावाबद्दल. एवढ्याशा गावातनं एखादा मुलगा गायब व्हावा म्हणजे कमाल आहे की नाही, नाही का? त्याचा बापही असाच गायब झाला नाही का? गायब झाला म्हणजे तोही असाच अचानक नाहीसा झाला. आजारपणाला कंटाळला होता तो. खोटं बोलत असेल ना तर इथल्या इथे कपाळमोक्ष होईल माझा. बघा, नाही झाला ना कपाळमोक्ष. म्हणजे ती खरं बोलतेय. एखाद वेळेस तिला असं म्हणायचं आहे की देवधरवर पाण्यासारखा पैसा खर्च केला. हो ना, किती खर्च केला, उपचार केले, दिवस रात्र सेवा केली हो मी. जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं. हो ना, किती खर्च केला, उपचार केले, दिवस रात्र सेवा केली हो मी. हो, पण रिपोर्ट्स काही वेगळंच सांगतायत. कसले रिपोर्ट्स? नाही, त्याच चौकशीसाठी आज मी इथं आलो. चौकीवरून मी रिपोर्ट सुद्धा मागवले. अजून कसं कुणी आलं नाही?
अहो काय म्हणताय ते? काही नाही ग, तू का अस्वस्थ होतेस? आपण मागे नाही का अर्ज केला होता स्थानिक पोलीस नीट तपास करत नाही म्हणून? असं कोणी सांगितलं तुम्हाला? म्हणजे वहिनी तुम्हाला असं म्हणायचंय का की इथल्या तपास पद्धतीवरती तुम्ही समाधानी आहात? हो अर्थातच. विचार करून बोला. म्हणजे नाही म्हणजे तुम्ही समाधान व्यक्त करत असाल तर आम्हालाही या तपासावर विश्वास ठेवायला हवा. अर्थात. नाही पण याचा एक अर्थ असाही होऊ शकतो की तुमच्या नवऱ्यावर म्हणजे भैया साहेबांवर आम्ही संशय घेऊ शकतो. का? म्हणजे त्यांनी काय केलंय? कारण देवधर लापता झाला, त्याचा मुलगा नाहीसा झाला, याचा फायदा फक्त यांनाच होऊ शकतो ना. फायदा? कारण देवधरच्या वडिलांचा तू एकुलता एक वारस आहेस, हो की नाही? नाही मान्य आहे, पण देवदयेना मला काय कमतरता आहे? शिवाय भावाच्या मुलाचा घात मी कशाला करणार? माझं मन देखील या गोष्टीला ग्वाही देणार नाही. भाऊजी अहो तुम्ही हे अगदी भलतंच बोलताय. अहो जुने मित्र आहेत ना तुमचे हे. तुम्ही यांना ओळखता ना इतकी वर्ष, हे असं करतीलच कसं? काय वहिनी, तुम्ही इथल्या स्थानिक तपासावर समाधान व्यक्त केलंय आणि इथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे असा रिपोर्ट पाठवलाय की देवधरचा जर शोध घ्यायचा असेल तर त्याच्या सगळ्या नातेवाईकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्याची परवानगी द्यावी. जोगदंडाने असा रिपोर्ट पाठवलाय? मुनीमजी, जोगदंड साहेबांची दाढ दुखतेय का? तुम्हाला कोणी सांगितलं साहेबांची दाढ दुखते म्हणून? मग ते असे थाट 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 स्वतःच्याच थोबाडीत का मारून देत आहे? नवस केला असेल देवाला. थोबाडीत मारून घ्यायचा नवस? आता एक शब्द जरी पुढे बोललात ना तरी माझ्यापेक्षा कोणी वाईट नाही, लक्षात ठेवा. हे तुम्ही स्वतःच्या तोंडाने कबूल करताय? काय म्हणायचंय तुम्हाला? ते म्हणतायत तुमचं तोंड असं का उतरलंय? तर तुम्हाला सांगून काय उपयोग? चला मग आता आपण निघूया. हो निघूया कुठे? आधी बाईसाहेबांचं महत्वाचं काम मला करू दे. नाही काय हो, त्या बाईसाहेबांना मी कालपासून किती फोन केले? 50. उचलत का नाहीत बाईसाहेब? मालकीणबाईंनी हे एक पाकिट दिले, शिवाय निरोप सुद्धा एक दिलेला आहे. निरोप? आणि तुमच्याकडे? हो, मग त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय? अहो तुमची चिरीमिरी वर कमाई सगळं मीच बघतो ना. तर आता निरोप आणायला काय हरकत आहे? या बसा बसा बसा. सांगा. नाही म्हणजे तुम्ही नाही म्हणाला असतात तरी मी सांगणारच होतो, कारण ते माझं काम आहे ना. मालकीणबाईंनी हे पाकिट दिले, त्यात 1800 रुपये आहेत. तुला अगं अक्कल आहे म्हणूनच तर लग्न करायला तयार नाही आहेत ना ते. अगं जी बाई स्वतःच्या बहिणीला, पुतण्याला, स्वतःच्या नातवाला सोडत नाही, ती या घरात आलेल्या एका परक्या मुलीची काय अवस्था करेल याचा विचार केलास तू कधी? परकी मुलगी यांची काय अवस्था करेल त्याची त्यांना कल्पना नाहीये अजून. अगं 4 दिवस इथे राहून तू काय करणार आहेस तुला? लग्न न करता एका मुलीबरोबर लग्न झाल्यासारखं
एकाच घरात राहायचं, तसंच वागायचं. ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही.